आमच्या घरात जेव्हा पण मंचुरी खायची सगळ्यांची इच्छा होते ना, तेव्हा मी घरीच बनवतोय. कारण ही मंचुरी बाहेरपेक्षा सुद्धा मस्त होते. इथं मी अर्धा कोबी खिसून घेतला, त्यातलं पाणी पिळून काढलं. पूर्ण पण पिळायचं नाही, थोडंसं मॉइश्चर राहिलं पाहिजे. पण पाणी मात्र कोबीतलं पिळून काढायचं. त्यामुळे काय होतं, पीठ कमी बसतं आणि मंचुरी खायला चवीला छान लागते. इथं मी 2 ते 2.5 चमचे काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे. यामुळे कलर सुद्धा छान येतो आणि जास्तही तिखट लागत नाही. त्यानंतर मीठ, काळी मिरी पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, अर्धी वाटी मैदा घातला. चमचाभर आलं लसूण पेस्ट घालून छान सगळं मळून घेतलं. त्यानंतर त्याचे गोळे तयार करून घेतले. तुम्ही ओबडधोबड गोळे केले तरी सुद्धा चालतील. आता हे मंचुरियन बॉल आलटून पालटून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आता थोड्याशा तेलामध्ये बारीक चिरलेला भरपूर लसूण, आलं घातलं. कांदा, 2 उभ्या कापून हिरव्या मिरच्या, शिमला मिरची घालून थोडंसं याला परतून घ्यायचं. आता तुम्हाला याची ग्रेव्ही किती पाहिजे त्यानुसार पाणी घाला. थोडंसं इथं मी पाणी घातलं. त्यानंतर सॉसेस घातले. माझ्याकडे रेड चिली सॉस नव्हता, त्यामुळे मी टोमॅटो केचप जास्त वापरलाय. टोमॅटो केचप थोडा जास्तच वापरायचा मंचुरीमध्ये, म्हणजे चव छान येते. कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून थोडंसं याला परतून घेतलं. लगेचच तयार करून घेतलेले मंचुरियन बॉल घालून थोडंसं याला परतून घ्या. बाहेरपेक्षाही मस्त अशी कोबी मंचुरी तयार झाली. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. चला, लाईक